नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे स्थानकावर असलेल्या बोर्डवर उर्दूमध्ये छत्रपती संभाजीनगर नाव लिहावं यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेकडनं रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलक रेल्वे स्थानकावर जाऊ नये म्हणून गेटवरच पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. बुलढाण्याच्या जळगाव जामोद बस स्थानकावरून सुनगाव येथील 10वीत शिकणाऱ्या 3 मुली अचानकपणे बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपे पोलीस स्टेशन हद्दीत 3ही मुली पोलिसांना सापडल्या आहेत. शाळेतील शिक्षिकेने या मुलींच्या पालकांना बोलवलं होतं. त्यावरून पालक रागावतील या भीतीपोटी या 3ही मुली पुण्याला जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि निकाल सुधारण्यासाठी टार्गेट पिकअप संस्थेमार्फत ऑनलाईन सराव मोहीम राबवली होती. मात्र इयत्ता 8वीच्या ऑनलाईन सराव चाचणीत उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला. जातीभेद संदर्भातील या प्रश्नामुळे संताप व्यक्त होतोय. लातूरच्या किनगावमध्ये जाज्वल्य दैवी सुफी संत हजरत पीर गैबी बाबा यांचा उरूस 7 जानेवारीला भरणार असून यात्रा उत्सव 4 दिवस चालणार आहे. 9 जानेवारी रोजी संदल, 8 जानेवारी रोजी कव्वाली, 9 जानेवारीला जियारत, 10 जानेवारीला जंगी कुस्ती स्पर्धा होणार आहे. बिबट्याचा वावर वाढल्यानं पुण्याच्या शिरूरमध्ये ग्रामीण भागात शेतकरी भीतीच्या वातावरणात शेतातील कामे करतायत. सध्या ऊस पिकाला लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जाणवतोय. बिबट्याच्या भीतीमुळे ऊसाला औषध फवारणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी ड्रोनद्वारे ऊसाला औषध फवारणी करतायत. साताराच्या कानवडीच्या डोंगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. अक्षय मरजगे हे भोरच्या दिशेने जात असताना त्यांना बिबट्या दिसला. मरजगे यांनी मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याचा व्हिडिओ कैद केलाय. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हिंगोलीच्या कळमनुरीत अनुसूचित जात आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2025च्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने वर्गीकरण लागू न केल्यास विराट मोर्चा काढण्याचा इशारा देखील लहुजी शक्ती सेनेनं दिलाय. कोल्हापुरात जैन बोर्डिंग परिसरात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून स्थित असलेलं अतिक्रमण कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानं हटवण्यात आलंय. या कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. JCBच्या साह्यानं ही कारवाई करण्यात आली असून मनपा कर्मचारी आणि नागरिकांमध्ये यावेळी मोठी वादावादी झाली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत लोहरा बुद्रुक अंतर्गत जलजीवन मिशनसाठी मंजूर 2 कोटींची योजना 3 वर्षानंतर देखील कार्यान्वित झालेली नाही. गेल्या 15 दिवसांपासून पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. योजनेतील नळ निकृष्ट दर्जाचे असल्याने नळ सुरू होण्यापूर्वीच तुटले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहोचलाय. अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांची असताना या चिमुरडीनं 100 मीटरचं अंतर 10 मिनिट 8 सेकंदात पूर्ण केलंय आणि ती हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.